एका बंद घरात बहीण भावाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला आहे। ही घटना सोमवारची आहे। दोघा बहीण भावांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून 15 दिवसांपूर्वीच राहत्या घरात आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही घटना सोमवारी उघड झाली आहे। मयत हनुमंता श्रीधर प्रसाद वय वर्ष 40 आणि मोठी बहीण यमुना श्रीधर प्रसाद वय वर्ष 45 हे दोघे वसईच्या एव्हरशाईन सिटी येथील मंगलवंदन सोसायटीत राहतात। दोघेही कर्जबाजारी झाले होते। त्यांच्यावर 25 लाखांचं कर्ज होतं। तसेच ऑफिसमधील काही लोक मोठा भाऊ यांच्याकडून ते उसने पैसे मागत होते। दोघा भावा बहिणींनी राहत्या घरात बेडरूममध्ये विषारी द्रव्य पिऊन आपलं जीवन संपवलं। गेल्या 15 दिवसांपासून घरातील दार न उघडल्याने तसेच घरातून दुर्गंधी येत असल्याने घर मालकाने सोमवारी दुपारी 112 वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले। आचोळे पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने घरात प्रवेश करून दोघा बहीण भावांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळवून आले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत। सध्या आचोळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे।